नमस्कार मंडळी, आज आहे 1 मे, लेबर डे, कामगार दिवस. आपल्याकडे सुद्धा आणि नेदरलँड्समध्ये सुद्धा. पण तुम्हाला माहिती आहे का, भारतामध्ये आणि नेदरलँड्समध्ये कामाचे जे नियम आहेत, लेबर लॉज आहेत, त्यामध्ये खूप मोठा फरक आहे. भारतामध्ये अजूनही आपल्याकडे 8 तास, 10 तास, काही काही ठिकाणी तर 12-14 तास ड्युटी करतात लोक. पण नेदरलँड्समध्ये वर्क लाईफ बॅलन्स खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे इथे फुल टाईम जॉब म्हणजे साधारणतः 36 तास किंवा 40 तास आठवड्याला असतात. त्याच्यानंतर ओव्हर टाईम कोणीही करत नाही. आपल्याकडे लेट काम करणं म्हणजे डेडिकेशन आहे असं मानलं जातं. पण नेदरलँड्समध्ये तुम्ही तुमचं काम वेळेवर संपवायचं आणि घरी जायचं. पर्सनल लाईफ सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्ही जर ऑफिसमध्ये 5 वाजल्याच्या नंतर दिसला तर तुमचा बॉस सुद्धा तुम्हाला घरी जा असंच म्हणणार. सगळ्यात शॉकिंग गोष्ट मला काय वाटली की एखादा माणूस जर आजारी पडला तर नेदरलँड्समध्ये तुमचा जो एम्प्लॉयर आहे तो तुम्हाला कमीत कमी 2 वर्षांपर्यंत काही सॅलरी देऊ शकतो. म्हणजे अगदीच आपल्याकडे ज्या काही गोष्टी आपल्याला ऐकायला येतात की तुम्ही आजारी पडलात तर बऱ्याचदा नोकरीवरूनच काढलं जातं, तर अशा गोष्टी इथे होत नाही. त्याचबरोबर तुमचा जो काही आजार आहे तो तुम्हाला तुमच्या मॅनेजरला सुद्धा सांगायची गरज लागत नाही. तो तुम्हाला विचारू सुद्धा शकत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की इकडे जॉब सिक्युरिटी जी आहे ती खूप जास्त आहे. इकडे एम्प्लॉई प्रोटेक्शन खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे आपल्याकडे कसं होतं की रिसेशन आलं तर IT कंपन्या सरसकट लोकांना कामावरून काढून टाकतात. पण इथे त्या तसं करू शकत नाही. त्यांना प्रूव्ह करावं लागतं, खूप मोठ्या प्रोसेसमधून जावं लागतं जर त्यांना त्यांच्या एम्प्लॉईजला कामावरून काढायचं असेल तर. त्यानंतर लिव्ज आपल्याकडे खूप सारे पब्लिक हॉलिडेज मला वाटतं 20-25 तरी असतील आणि ते सगळे मोस्टली सणांमध्ये वगैरे येतात. पण नेदरलँड्समध्ये जास्त काही सण किंवा फेस्टिवल असे नाही आहेत. त्यामुळे इकडे मिनिमम 20 हॉलिडेज तरी तुम्हाला प्रत्येक एम्प्लॉयरला द्यावेच लागतात. आणि त्याचबरोबर पब्लिक हॉलिडेज जे असतात ते एक्स्ट्रा, म्हणजे 20-25 हॉलिडे तुम्हाला कमीत कमी 25 हॉलिडे तरी प्रत्येकाला मिळतात. आणि हॉलिडेज घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या काही मॅनेजरची परमिशन वगैरे घ्यावी लागत नाही. आपल्याकडे बरेचदा असं होतं की आपल्याकडे सुट्ट्या आहेत पण त्या सुट्ट्या घेणं, एन्जॉय करणं सुद्धा खूप चॅलेंजिंग असतं, कारण की आपल्याला परमिशन घ्यावी लागते आपल्या मॅनेजरची. पण इथे मात्र तसं नाहीये. तुमच्याकडे सुट्ट्या असतील तर तुम्ही त्या बिंदास्त घेऊ शकतात. तर तुम्हाला कुठली सिस्टम बेटर वाटली हे मला कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.